नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मुंबई पुणे महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीची डोंगररांग मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ नये आणि जरी नैसर्गिक आपत्ती झाली तर वेळेत नागरिकांना मदत पोहोचावी यासाठी मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब व मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे. पावसाळ्यापूर्वी काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात आम्ही जाणून घेतोय. सर, काय सांगा? या ठिकाणी आज तालुक्यातील सर्व यंत्रणा प्रमुख यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये खास करून मान्सूनमध्ये नियंत्रण कक्ष प्रत्येक डिपार्टमेंटचा कार्यान्वित राहील, तो 24/7 कार्यान्वित राहील याविषयी सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर मावळ तालुक्यातली जी प्रसिद्ध ठिकाणं आहे त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर भुशी डॅम असेल, त्याचबरोबर सगळे किल्ले आहेत, लोहगड, तिकोना, विसापूर आणि राजमाची याच्यावरचा बंदोबस्त करणे, त्याचबरोबर जे धबधबे आहेत त्या धबधब्यांवरती बंदोबस्त करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते, रस्त्यांची दुरुस्ती, त्याचबरोबर नगरपालिकेचे अधिकारी होते, तिथली नालेसफाई असेल ते करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर MSEB बाबत जी लाईटच्या पोल्स असतील आणि तारा आहेत त्याही दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी यांना जी नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत त्याचे पंचनामे करणे व त्याचा रिपोर्ट करणे याबाबतही सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी सर्वसमावेशक अशा बैठक घेण्यात आलेली आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मावळ तालुक्यातील सर्व यंत्रणा सज्ज आहे. सर, आपत्ती व्यवस्थापनचा एक नंबर असतो, जर काही झालं तर तो नंबर कोणता? या ठिकाणी तो नंबर आम्ही तहसीलचा नंबर प्लस एक प्रायव्हेट नंबर 2 दिवसामध्ये प्रसिद्ध करणार आहेत. आता गेल्या वर्षीची जी भुशी डॅमची जी घटना होती त्या घटनेमुळे पूर्ण प्रशासनाला अंतरा बसला. त्या संदर्भात काय उपाययोजना या प्रशासनाला दिलेली? भुशीच्या बाबत जी घटना होती ती दुर्दैवी घटना होती. त्यानंतर आपण काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. तशाच उपाययोजना जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण करणार आहेत. रस्त्यावरचा बंदोबस्त असेल, त्याच ठिकाणी प्रसिद्ध जी स्थळं आहेत त्या ठिकाणचाही बंदोबस्त आपण करणार आहोत. लँडस्लायडिंगच्या घटना जास्त होत असतात. मग लोहगडला पडलेली भेग असेल किंवा माळी सदृश्य बरीचशी गावं आहेत आपल्या तालुक्यामध्ये, त्या गावांना काही सूचना दिलेल्या आहेत? लोहगडला गेल्या वेळेस जी भेग पडली होती त्याचा GSDA मार्फत सर्वे करण्यात आला. तिथे घाबरून जाण्यासारखं काही नाही. तो रिपोर्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट नाही येतो. त्याचबरोबर आपण सांगितल्या पद्धतीने अजूनही काही गावं आहेत, ताजे, माऊ असेल, वडेश्वर असेल, तुंग असेल, तर त्या ठिकाणी संयुक्तपणे मी स्वतः भेट देणार आहे पुढच्या 8 दिवसामध्ये. या भेटीमध्ये नागरिकांशी चर्चा करून ज्या उपाययोजना करायच्या तात्पुरत्या उपाययोजना, त्याचबरोबर लॉंग टर्म ज्या उपाययोजना आहेत त्याच्यावरती आम्ही काम करत आहोत. पावसाळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी जास्त वाढल्यामुळे पण आपत्ती व्यवस्थापन निर्माण होतं. त्या संदर्भात लोणावळा असेल, खंडाळा असेल, या ठिकाणी काही उपाययोजना वगैरे केली? पर्यटकांनी निश्चितच पर्यटनाचा आनंद घ्यावा, परंतु आपण धोक्याच्या स्थळी जाणं टाळावं. त्याचबरोबर धोकादायक जर काय असेल ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याविषयी मी आत्ता आवाहन करतो. की आपण सर्वजण तालुक्यातले सर्व अधिकारी ॲक्टिव्हरित्या या 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये ते विषय पूर्ण करूया, जेणेकरून आपल्याला कमीत कमी आपत्तीला तोंड द्यावं लागेल. ठीक आहे, थँक्यू.